हा वर्षातून येणारा आपला सगळ्यांचा आवडता सण. आपण घरी जितक्या धूम धडाक्यात दिवाळी साजरी करतो तशीच आज आम्ही इथे सहा जणीच्या सेटवर साजरी करतोय. बेर्डे कुटुंबियांनी मस्त फराळ, सुंदर डेकोरेशन आणि सगळ्याच गोष्टी उत्तम केलेल्या असल्यामुळे घरच्या सारखीच वाटते ही दिवाळी. आणि माझा सगळा परिवार सहा जणींचा इथे आहे, सध्या बिझी आहे फराळ खाण्यात. तर हा फराळ जो फस्त होत चालला आहे हळूहळू, त्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चकल्या आहेत, लाडू आहेत, चिवडा, करंजा दिसत नाही सगळ्यांच्या हातांमुळे, आणि शंकरपाळे सुद्धा आहेत. हां, तर ह्या फराळांसारख्याच पदार्थांसारख्याच या माझ्या सगळ्या सहा मैत्रिणी आहेत. तर प्रत्येकीला एकेका फराळाचं नाव मी आता देणार आहे माझ्याप्रमाणे. तर हे इथे जे दोन उभे आहेत लाडू हे आमचे दोन मस्त छान गोल गोल गोड गोड लाडू, खुसखुशीत अत्यंत. आणि मला खूप आवडतात शंकरपाळे. ते छान छोटेसे असतात, गोड असतात आणि पटापटा खूप खाल्ले जातात. तशी शर्वाणी ताई आणि तिच्या मागे मौसमी ताई उभी आहे. तिला स्वतःला करंजा खूप आवडतात आणि करंजी सारखीच आहे ती. म्हणजे वरून कठीण वाटत असली तरी आतमध्ये अत्यंत मऊ गोड सारड असतं, तशी ती आहे. फुगलेली. अच्छा. आणि नम्रता सारखी साधी सरळ मुलगी मी आजपर्यंत बघितली नाहीये. इतकी साधी आहे बिलकुल चकलीसारखी की काय म्हणावं, खाते चकली आणि स्वतः. आणि ह्या सगळ्या गोड पदार्थांचा आणि ह्याचा थोडासा कंटाळा आल्यावर मधून आपण जो चिवडा खातो, जो ॲक्च्युली वर्षभर खात असतो आपण, तसा आमची ही सुरभी आहे, चटकदार चिवड्यासारखी. अशा ह्या आमच्या सगळ्या सहा जणी. आणि मी ताटली असेल बहुतेक मग. नाही, आणि गिरिजा अनारस आहे. म्हणजे एक तर म्हणजे अनारसा करण्यासाठी बायकांचं म्हणजे खूप म्हणजे कोणी खूप कौशल्य म्हणायला लागतं. म्हणजे कधी होतं, कधी नाही होत, कधी फसतं. पण अनारसं जे असतं, नाही तसं नाही, पण तुझ्या बाबतीत अनारसं हे सगळ्यांनाच खूप आवडतं मुळात, आणि ते खूप महाग असतं. तसं आणि ते साजूक तुपातलं, वर थोडीशी खसखस असते, थोडंसं सॉफ्ट असतं. तशी आमची गिरिजा अनारस आहे. राष्ट्रीय मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना आम्हा सहा जणीकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हाय, मी गिरिजा ओक गोडबोले. प्लीज सबस्क्राईब टू राष्ट्रीय मराठी.